कालपासून महाराष्ट्रामध्ये अशोक खरात हे नाव खूप गाजतं आहे. या माणसाने महिलांवर अत्याचार केला, त्यांचं शोषण केलं. त्याचे अनेक राजकारणी, मंत्री, आमदार, खासदार वगैरे बरोबर संबंध होते, हेही आता पुढे आलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याने शोषण केलंय ते महिलांचं केलंय आणि महिलांचं शोषण करता यावं यासाठीच मंदिर त्याने बांधलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याने जे मंदिर बांधलंय किंवा त्या जमिनी आहेत त्या संदर्भात नंतर बोलूया. परंतु ज्या कारणासाठी राज्य महिला आयोगाची निर्मिती झालेली आहे, महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबावेत, झालेच तर त्याची चौकशी करावी वगैरे वगैरेंसाठी त्या महिला आयोगाने मात्र या बाबाला किंवा खरातला पूर्ण पाठिंबा दिला आणि संरक्षण दिलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या खरातचे कारनामे अनेक वर्ष चाललेली आहेत. मागील वर्षी एक तक्रार झाली, एका महिलेने तक्रार केली राज्य महिला आयोगाकडे आणि आपल्यावरच्या अन्यायाबाबत. परंतु त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी उलट ज्यांनी या तक्रारीची बातमी छापली त्यांच्यावरच कारवाई करायचे आदेश पोलिसांना दिले. आणि हे जे आदेश दिले हे ज्याच्यावर आरोप आहेत त्यालाही माहिती होतं, कारण एप्रिल 2025 मध्ये त्याने जी नोटीस पाठवली, ज्या वर्तमानपत्राने ही बातमी छापली, त्यांना त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी देखील सदर बातमीची दखल घेतली असून महिला आयोगाने तुमच्याशी पत्रव्यवहार केला, परंतु तुम्ही त्याला उत्तर दिलं नाही. परिणामी महिला आयोगाने पोलीस ठाण्याला तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच महिला आयोग काय करतोय याची बातमी ज्याच्यावर आरोप आहेत त्याला पूर्णपणे माहिती होती. आता ही माहिती कसं झालं, ही बातमी लीक कशी झाली, या नोटिसा बाहेर कशा पडल्या, या काही फार संशोधनाचा विषय नाही. हे लक्षात येतं की आता रुपालीताई चाकणकरांचे बरेच व्हिडिओज अगदी या खराचे पाद्यपूजन करतानाचे वगैरे आहेत, त्याच्याबद्दल त्या चांगलं म्हणतात की तुमच्यामुळेच आम्ही घडलो वगैरे वगैरे असेही व्हिडिओ आहेत. याचाच अर्थ जे प्रकरण अत्यंत संवेदनशील होतं त्याच काळात जर रुपालीताईंनी दखल घेतली असती तर कदाचित पुढे आणखी काही महिलांवरचे अत्याचार टळले असते, परंतु त्यांनी ते केलं नाही. उलट जे आरोप करतायत त्यांनाच थांबवण्याचे प्रयत्न केले आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. याचाच अर्थ रुपालीताई या पदावर राहण्यासाठी सक्षम नाही आहेत, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे असंही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर एवढं सगळं प्रकरण झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला हवा होता, परंतु तो अजून तरी त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे आता मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांना पदावरून हटवा, कारण हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळणार नाही. आता मुख्यमंत्री काय करतायत ते बघूया. आता हा जो खरात आहे त्याचे कारनामेही भरपूर आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याने ॲग्रिकल्चर लँड सिलिंगचा केलेलं उल्लंघन, अशा अनेक गोष्टी आहेत. जे मंदिर बांधलंय त्यालाही परवानगी आहे की नाही माहिती नाही, आतमध्ये रस्ता बांधलाय तो कोणी बांधला हाही संशोधनाचा विषय आहे. परंतु या बाबाची पोहोच, या खराची पोहोच मंत्रालयापर्यंत होती. मंत्रालयातून विशेषतः जलसंपदा विभागाकडून हा जो ट्रस्ट आहे त्याचा शिवनिका ट्रस्ट म्हणून, त्या शिवनिका ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर पाणी उचलण्याची परवानगी दिली, म्हणजे ज्याला बल्क वॉटर एंटायटलमेंट म्हणतात, ती देण्यात आलेली आहे. आता तो प्रस्ताव मांडला कोणी, मंजूर कोणी केला, पाठपुरावा कोणी केला आणि अशा प्रकारे त्याला या पाणी देणे गरजेचं होतं का याची चौकशी आता मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या बाबाने किंवा या खरातने जे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले ते किळसवाणी तर आहेत, याच्यात कुठलीही शंका नाही, परंतु त्याचा पुरावा तयार करून ठेवला, कदाचित पुढे ब्लॅकमेलिंगसाठी असेल किंवा आणखी कशासाठी असेल. आणि हे जे व्हिडिओ आहेत जे समाज माध्यमामध्ये फिरत आहेत त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या लक्षात आली, तुमच्याकडे व्हिडिओ असतील तर तेही बघा. त्याच्यामध्ये ज्यावेळेला तो अत्याचार करतोय, पूजेच्या आड तो काहीतरी त्या महिलेशी
गैरवर्तन करतोय त्यावेळेला त्याच्या मागे कुठेतरी आरती किंवा स्तोत्र ऐकू येते. ही धर्माशी केलेले खेळ आहे, भावनांशी केलेला खेळ आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांची केलेली लुबाडणूक, अत्याचार आहेत. याच्याकडे आता मुख्यमंत्र्यांनी आपण सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की याच्या बाबतीत या बाबांपासून लोकांना वाचवण्यासाठी जनजागृतीची मोहीम करावी आणि या प्रकरणात जे जे दोषी आहेत, रुपाली चाकणकरांना तर ताबडतोब काढूनच टाकावं. खराची व्यवस्थित सगळी चौकशी करून त्याने आणखी किती महिलांना असं गंडवलंय आणि या व्हिडिओचा फायदा घेऊन त्याने काय काय उद्योग केलेत त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. परंतु सगळ्यात आधी खरात तर आता कस्टडीमध्ये आहे. पोलीस आणखी काय चौकशी करतायत ते पाहूया आपण. परंतु सगळ्यात आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, यापूर्वी अनेक घटना घडल्यात त्या आता इथं पुन्हा मी रिपीट करत नाही. त्यामुळे त्यांचं या पदावर राहणं हे महिलांच्या दृष्टीने धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.